वेलकम टू ऑल स्टुडंट. कालच 10वीचा निकाल लागला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं यश मिळालं. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा थोडे गुण कमी मिळाले, तरी पण की त्यांनीसुद्धा नाराज होऊ नये किंवा त्यांनीसुद्धा खचून जाऊ नये. कारण की 10वीचा निकाल म्हणजे सर्वस्वी नाही. ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळाले तर त्याही विद्यार्थ्यांनी हुरळून जायचं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळाले त्यांनीही खचून जायचं नाही. कारण की HSC बोर्ड असेल, SSC बोर्ड असेल तर बोर्डाचा निकाल म्हणजे अंतिम निकाल नसतो, तर खरा निकाल म्हणजे JEE बघा, CET बघा, नीट यामध्ये विद्यार्थी किती मार्क घेतो. कारण पेपर चेक करत असताना की शिक्षकाच्या बी ज्ञानाच्या मर्यादेचा परिणाम की विद्यार्थ्याच्या मूल्यांकनावर होत असतो. त्यामुळं की कुणीही नाराज होऊ नका. सामना खेळायचा आहे JEE, CET आणि नीट या परीक्षेशी आणि त्यातलं यश हे तुम्हाला दिशा देणारे यश असणार आहे. तर पाठ्यमागच्या तासाला की आपण हे बघा की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी आपण हे केस फर्स्ट पाहिलेले आहे. म्हणजे की पॉइंट मास बघा टाईड टू अ स्ट्रिंग. केस फर्स्ट म्हणजे स्ट्रिंगच्या संदर्भामध्ये म्हणजे अशा पद्धतीने की समजा हे व्हर्टिकल सर्कल आहे बघा, अटेन्शन हिअर इज दी व्हर्टिकल सर्कल. देअरफॉर सी दिस फिगर, दिस पॉइंट इज टॉपमोस्ट पॉइंट. बघा हा जो पॉइंट आहे पॉइंट A, दिस इज कॉल्ड एज द टॉपमोस्ट पॉइंट अँड हिअर इज द पॉइंट B आहे, दिस इज कॉल्ड एज द लोएस्ट पॉइंट और लोअर मोस्ट पॉइंट अँड हिअर इज द मिडल पॉइंट आहे फॉर आवर कन्सिडरेशन C आहे. आता सेंटर ऑफ द व्हर्टिकल सर्कल इज O आहे. ॲट दॅट टाइम the velocity at topmost point means VA is equal to square root RG. बघा म्हणजे वर्गमुळात KRG आहे. आता हा बॉब जो आहे तो अशा पद्धतीने फिरत आहे की इन व्हर्टिकल सर्कल. फर्स्ट वन डिफाइन द टर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल along the vertical circle with variable speed or changeable speed. Speed must be changed. Then this type of motion is called as the vertical circular motion. आता बघा की इथं स्पीड चेंज होतो म्हणजे ॲट दी अप्पर मोस्ट पॉईंट स्पीड इज स्क्वेअर रूट RG. ॲट दी लोअर मोस्ट पॉईंट मीन्स VB इज इक्वल टू स्क्वेअर रूट 5RG. बघा आणि ॲट द मिडल पॉईंट दी VC इज इक्वल टू स्क्वेअर रूट बघा 3RG. म्हणजे स्पीड मस्ट बी चेंज. टॉप मोस्टला स्क्वेअर रूट RG, लोएस्टला स्क्वेअर रूट 5RG आणि मिडल पॉईंटला स्क्वेअर रूट 3RG. म्हणजे दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज दी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता बघा की इथं स्ट्रिंग जोडलेली आहे बघा, म्हणजे स्ट्रिंगला की पॉइंट मास किंवा बॉब सस्पेंड केलेला आहे अँड इट वायर्ड इन व्हर्टिकल सर्कल. आता आपण काय करायचं की रॉडला बॉब जोडायचा आहे आणि बघा समजा दिस इज द डायग्राम. बघा ही डायग्राम आहे की केस नंबर 2 साठी आहे. काय लक्षात आलं का की केस नंबर 2 काय सांगते आपल्याला की वी अटॅच्ड बघा the mass of bob to the metal rod. बघा तर अशा पद्धतीने हे
व्हर्टिकल सर्कल आहे बघा, हे व्हर्टिकल सर्कल. हिअर दी पॉइंट ए आहे टॉपमोस्ट पॉइंट, हिअर दी पॉइंट बी आहे मीन्स लोएस्ट पॉइंट आहे. आता बघा की अशा पद्धतीने तो बॉब फिरत आहे. लक्षात आलं का? बॉब असा फिरतो आहे. लक्षात आलं. मग हिअर दी बघा की सेंटर ऑफ दी व्हर्टिकल सर्कल आहे. आता इथं मेटल रॉड केस नंबर सेकंड बघा, मास टाईड टू मेटल रॉड. लक्षात आलं. मगाशी स्ट्रिंग होते, पाठीमागच्या तासाला स्ट्रिंगचं पाहिलं आपण. तर मेटल रॉड, वी यूज्ड दी मेटल रॉड, दिस इज कॉल्ड ॲज दी रॉड बघा. आणि हेअर इज दी मास ऑफ बॉब आहे. लक्षात आलं का? आणि हेअर इज दी काय आहे की स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग. लक्षात आलं. मीन्स बघा आता फरक कसा आहे. हे बी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे की देअरफॉर ओ बी दी पॉईंट. आता या केसमध्ये काय होतं की ॲट दी टॉपमोस्ट पॉईंट द वेलॉसिटी VA इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा, इथं ॲट दी टॉपमोस्ट पॉईंट वेलॉसिटी VA इज इक्वल टू स्क्वेअर रूट R जे आहे. मात्र इन केस ऑफ मेटल रॉड द वेलॉसिटी VA इज इक्वल टू 0 मीन्स uppermost point we used the metal rod. Bob must be attached to the metal rod and the bob wired in vertical circle. Therefore velocity at the uppermost point is VA is equal to 0. मग की VA is equal to काय आहे 0 आहे. मग लोएस्ट पॉइंटला व्हॉट इज दी वेलॉसिटी ॲट दी की लोअर मोस्ट पॉइंट किंवा लोएस्ट पॉइंट. आता दिस डिस्टन्सेस आर, दिस डिस्टन्सेस आर. आता आपल्याला हे किंमत काढायची आहे. लक्षात ठेवा की VB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता विद्यार्थ्यांनी ही डायग्राम काढावं लागेल आणि ती डायग्राम समजून घ्यावी लागेल. बघा आता की O बी दी सेंटर ऑफ द व्हर्टिकल सर्कल, R बी दी रेडियस ऑफ द व्हर्टिकल सर्कल, A बी दी अप्पर मोस्ट पॉइंट, B बी दी लोअर मोस्ट पॉइंट. हे आपल्याला नोटबुकमध्ये लिहावं लागेल. आता बघा की Bob performing the vertical circular motion, therefore condition applied here VA is equal to 0 means uppermost point VA is equal to 0. लक्षात ठेवा. आता what is the velocity at the lower most point म्हणजे या B बिंदूच्या ठिकाणी VB is equal to काय. इथं VB is equal to स्ट्रिंगच्या केसमध्ये की स्क्वेअर रूट 5RG. मग की अकॉर्डिंग टू बघा की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. बघा की इफ पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन की वी नो दॅट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी स्टेट दॅट द टोटल एनर्जी ॲट एनी पॉईंट. बघा कुठल्याही बिंदूला, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठल्याही बिंदूला total energy at any point if particle performing vertical circular motion means total energy remain constant. लक्षात आलं का? म्हणजे एकूण ऊर्जा बदलत नाही. लक्षात. दिस लॉ इज कॉल्ड एज दी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. आता बघा मग देअर बॅलन्स द इक्वेशन टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की ए बिंदूच्या ठिकाणी असलेली एकूण ऊर्जा बरोबर बी बिंदूच्या ठिकाणी असलेली एकूण ऊर्जा. पण की VA इज इक्वल टू 0 आहे ॲट दी अपर मोस्ट पॉईंट. हे विसरायचं नाही तर आपल्याला हे सोडवता येईल. आता टोटल एनर्जी इज इक्वल टू दी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हा जनरल फॉर्म्युला आहे टोटल एनर्जीचा. एकूण ऊर्जा बरोबर गतीज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा मीन्स इट इज द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता बघा मग द टोटल एनर्जी ॲट ए मीन्स कायनेटिक एनर्जी ॲट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट ए is equal to kinetic energy at B
प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी. लक्षात आलं. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? जनरल 1/2 mv² आहे, पण इथं ए पॉईंटला मीन्स va² प्लस बघा mgh असतो, पण इथं काय होतं r प्लस r मीन्स काय होईल की 2r होईल. लक्षात आलं का? इथून डिस्टन्स मेजर करायचं लोएस्ट पॉईंटपासून. इथून स्टार्ट केल्यानंतर इथं ते डिस्टन्स 0 आहे, h 0 आहे. मग इथं वर r प्लस r मीन्स 2r इज इक्वल टू 1/2 mv² प्लस mg. आता इथं h ह्या स्टार्टिंग पॉईंटला काय असेल? 0 असेल h, म्हणून mg इंटू 0. देअरफॉर आता बघा की परंतु Va इज इक्वल टू ऑल्सो 0. Va इज इक्वल टू 0 आकृतीमध्ये बघा. मग Va² इज इक्वल टू काय आहे? 0च आहे. म्हणजे ही टर्म टोटल काय होईल? 0 होईल. देअरफॉर 0 प्लस 2mrg इज इक्वल टू ही बी टर्म काय होईल? 0 होईल. मीन्स 1/2 mv². बघा Vb². आता दिसते. तर देअरफॉर 2mrg इज इक्वल टू 1/2 mv². आता हे 2 इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, मीन्स हे कॅन्सल होईल. आता Vb² इज इक्वल टू 2mrg हा मल्टिप्लाय बाय 2/m. हे m आणि हे m कॅन्सल होईल. बघा मग इथे काय राहील? बघा देअरफॉर Vb² इज इक्वल टू 4rg. Vb² बेदोनी 4 आणि हे rg 4rg. टेकिंग स्क्वेअर रूट Vb इज इक्वल टू वर्गमुळात 4rg. देअरफॉर की Vb इज इक्वल टू वर्गमुळाच्या बाहेर 2 स्क्वेअर रूट rg. अँड देअरफॉर दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. मीन्स velocity at lowermost point Vb इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट rg. म्हणजे हे की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी कि if particle performing vertical circular motion, the total energy at any point remain constant. This is called as the law of conservation of total energy. त्याच्यावरून आपल्याला ही किंमत मिळलेली आहे. म्हणजे टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. आणि हे सोडवल्यानंतर की आपल्याला Vb इज इक्वल टू 2 वर्गमुळात rg हे उत्तर मिळणार आहे. तर ही किंमत लक्षात ठेवा की Vb बघा इज इक्वल टू स्क्वेअर रूट 4rg किंवा की 2 स्क्वेअर रूट rg. लक्षात आलं का? या बिंदूला 0 आहे, या बिंदूला की वर्गमुळात 4rg किंवा 2 वर्गमुळात rg आहे. मीन्स दिस टाइप ऑफ मोशन ऑल्सो कॉल्ड एज दी वर्टिकल सर्क्युलर मोशन. मीन्स वेलॉसिटी मस्ट बी चेंज. हां लक्षात आलं का? इथे सुद्धा वेलॉसिटी म्हणजे स्ट्रिंगच्या बद्दल सुद्धा काय होते? चेंज होते. दिस टाइप ऑफ मोशन ऑल्सो कॉल्ड एज दी वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर दी ग्रॅव्हिटी. आता बघा की टेन्शन, व्हॉट इज द टेन्शन डिफरन्स बिटवीन द टॉपमोस्ट पॉइंट अँड लोअरमोस्ट पॉइंट. मीन्स या वरच्या बिंदूला असलेलं टेन्शन आणि या खालच्या बिंदूला असलेलं टेन्शन. म्हणजे ज्यावेळेस बॉब हा वर असतो म्हणजे अप्पर मोस्ट पॉईंटला, त्यावेळेस त्याचं टेन्शन काय असेल, आणि ज्यावेळेस बॉब हा लोअर मोस्ट पॉईंटला असतो त्यावेळेस त्याचं टेन्शन काय असेल. या दोघांचा टेन्शनचा डिफरन्स आपल्याला काढायचा. मीन्स दी TB मायनस TA इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लक्षात घ्या. आता मी TB मायनस TA का घेतला असेल? मग असं का घेतलं नाही मी TA मायनस TB? हां असं का घेतलं नाही मी? तर त्याचं कारण टेन्शन ॲट लोअर मोस्ट पॉईंट मस्ट बी ग्रेटर. म्हणजे कंडिशन कशी आहे की TB इज ग्रेटर दॅन TA आहे. मग मोठ्यातून लहान संख्या वजा करायची, म्हणून TB मायनस TA इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लक्षात आलं का? मग व्हॉट इज दी की टेन्शन ॲट टॉपमोस्ट पॉईंट. आता बघा
की Bob performing the vertical circular motion. At that time the TA बघा प्लस आता इथं हे TA towards the center and mg also towards the center means both are in the same direction. म्हणजे TA and mg both are in the same direction means towards the center of the circular path. म्हणून TA plus बघा TA plus mg is equal to m VA square upon R. बघा म्हणजे the required centripetal force provided by TA plus mg या बॉबला लागणारं योग्य असं सेंट्रिपिटल फोर्स निर्माण करण्याचं काम हे दोन फॅक्टरची बेरीज करत असते. म्हणजे TA प्लस mg याचा अर्थ काय m VA स्क्वेअर अपॉन R म्हणजे रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय द फॅक्टर TA प्लस mg. आणि म्हणून हे समीकरण मी लिहिलेलं आहे. आता काय करायचं की TA इज इक्वल टू m VA स्क्वेअर अपॉन R मायनस mg हा फॅक्टर पलीकडे न्या अँड दिस इज कॉल्ड ॲज द इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे टेन्शन ॲट अप्पर मोस्ट पॉईंट हा फॉर्म्युला आहे. TA इज इक्वल टू m VA स्क्वेअर अपॉन R मायनस mg. आता लोअर मोस्ट पॉईंट म्हणजे या लोअर बिंदूला की व्हॉट इज द टेन्शन. आता बघा की द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल इथं टेन्शन TB it is towards the center of the circular path and here the weight means काय आहे mg it is in the downward direction. म्हणजे direction of tension and direction of mg are opposite to each other. म्हणून TB बघा TB minus mg is equal to required centripetal force means VB स्क्वेअर अपॉन R. लक्षात आलं का. मग ही टर्म पलीकडे घ्या मीन्स TB इज इक्वल टू m VB स्क्वेअर अपॉन R बघा प्लस mg. आता दिस इज कॉल्ड ॲज द इक्वेशन नंबर सेकंड. हे पहिलं इक्वेशन आहे आणि हे सेकंड इक्वेशन आहे. मग विच टेन्शन इज ग्रेटर मीन्स TB इज ग्रेटर दॅन TA. बघा ह्या दोन समीकरणावरून लक्षात येतं की m VA स्क्वेअर अपॉन R मायनस mg आहे इथं प्लस mg आहे. mg ॲड केलेलं आहे म्हणून की TB काय आहे जास्त आहे आणि म्हणून TA यातून वजा करायचा आहे. देअरफॉर TB मायनस TA इज इक्वल टू म्हणजे की LHS बघा की ही जी बाजू आहे ही LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड आहे. लेफ्ट हँड साईड बरोबर राईट हँड साईड म्हणजे आपल्याला काय करावं लागेल m VB स्क्वेअर अपॉन R प्लस mg मायनस कंसामध्ये टाका मायनस काय होईल मग मायनस हे बघा हे पहिलं समीकरण m VA स्क्वेअर अपॉन R मायनस mg ब्रॅकेट कंप्लीट. आता हे ब्रॅकेटमधले आपल्या साईन बदलायचे आहे त्यामध्ये मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू m VB स्क्वेअर अपॉन R प्लस mg मायनस मायनस m VA स्क्वेअर अपॉन R प्लस मायनस मायनस काय होईल प्लस mg होईल. हां ही टर्म इकडे घ्या मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू m VB स्क्वेअर अपॉन R मायनस m VA स्क्वेअर अपॉन R प्लस 2mg मीन्स हे mg आणि हे mg मीन्स 2 झालं. आता बघा इथं आल्यानंतर की बट परंतु ह्या दोन किमती टाका VA इज इक्वल टू 0 अँड VB इज इक्वल टू वर्गमुळात काय आहे 4RG. आत्ता किंमत काढली आपण VB इज इक्वल टू काय आहे वर्गमुळात 4RG आहे. मग VB स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल VA स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 0च होईल अँड VB स्क्वेअर इज इक्वल टू 4RG होईल. मग हे 4RG या इथे टाका आणि इथं VA स्क्वेअर मीन्स 0 टाका. बघा की TB मायनस TA इज इक्वल टू m अपॉन R मल्टीप्लाय बाय 4RG मायनस 0
प्लस 2mg हे आर कॅन्सल होईल. TB मायनस TA इज इक्वल टू 4. बघा की mg प्लस 2mg लक्षात आलं का. 4mg प्लस 2mg मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू 6mg. तर दिस इज द टेन्शन डिफरन्स बिटवीन द लोएस्ट पॉइंट अँड टॉपमोस्ट पॉइंट मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू 6mg. आणि स्ट्रिंगच्या केसमध्ये सुद्धा हेच टेन्शन डिफरन्स येत होतं. तर पुन्हा एकदा की ज्या विद्यार्थ्यांनी 10वीला चांगले मार्क घेतले, आता लवकरच 11वीसाठी आमचे लेक्चर स्टार्ट होणार आहेत. आणि निश्चितच 11वी हा की आपला फिजिक्सचा जे चॅप्टर आहे ते पाया आहे आपला नीट JEE CETचा. आणि 11वीचे सुद्धा लवकरच लेक्चर स्टार्ट होणार आहेत. स्पीड इन फिजिक्स नावाचा जो चॅनल आहे तो विद्यार्थ्यांनी डाउनलोड करा त्यातले लेक्चर आणि पहा. काही अडचणी असतील तर मला मेसेज करा. लक्षात आलं का. आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका. की 12वीचा जो JEE CET आणि नीट या परीक्षामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं एवढे मी तुम्हाला खात्री देतो. परंतु की कुठलाही पॉईंट असू द्या की आपण आपल्या विद्यार्थ्याला समजेल या भाषेमध्ये शिकवतो. तर धन्यवाद.